नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। नाशिक पोलीस आता कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोकाटेंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती मिळते। सध्या नाशिक पोलिसांचं आणि बांद्रे पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड जोडले गेलेले आहेत। गिरीश, खरं म्हणजे नाशिक पोलिसांचं आणि बांद्रे पोलिसांचं पथक देखील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। ही संपूर्ण प्रक्रिया अटकेची पार पडण्यासाठी काय काय सोपास्कार पार पाडावे लागणार आहेत आणि त्यांना आज अटक होऊ शकते का, काय अधिक माहिती आहे? नक्कीच सचिन, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण लीलावती रुग्णालयामध्ये आता नाशिक पोलीस हे बँड्रा पोलिसांच्या टीमसह दाखल झालेले आहेत आणि जवळपास 1 तासाची संपूर्ण प्रक्रिया असणार आहे। आणि या प्रक्रियेमध्ये सगळ्यात आधी नाशिकचे जे पोलीस अधिकारी आहेत ते डॉक्टरांचा सल्ला घेतील आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढची जी कारवाई ती केली जाईल। आणि त्यासोबतच जे अटक वॉरंट ते सोबत घेऊन आलेले ते सुद्धा माणिकराव कोकाटे यांना याच रुग्णालयामध्ये दाखवलं जाणार आहे। आपण पाहतोय की वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये स्टेशन डायरीत नोंद केल्यानंतर स्थानिक पोलिसांसह नाशिक पोलीस जे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इथे पोहोचून त्यांनी सगळी जी प्रक्रिया आहे ती आता सुरू केलेली आहे। अटकेची ही खरं तर प्रक्रिया आहे। सगळ्यात आधी डॉक्टरांची बातचीत केली जाईल आणि माणिकराव कोकाटे हे नाशिकला प्रवास करण्यासाठी फिट आहेत का असा सवाल सुद्धा नाशिक पोलिसांकडून डॉक्टरांना विचारण्यात येईल आणि त्या संदर्भातले सगळे रिपोर्ट सुद्धा तपासले जातील। त्यांच्यासोबत एक डॉक्टर सुद्धा आहे अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे कुठेही काहीही राहू नये याची देखील दखल जी आहे ती नाशिक पोलिसांकडून पावले घेतली जाते आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता नाशिक पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब, जर डॉक्टरांनी मनाई केली किंवा जाण्यास नकार दिला तर मात्र माणिकराव कोकाटे यांचा जो मुक्काम आहे तो लीलावतीमध्येच असणार आहे। उद्या आपण पाहतोय की मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्या बेल ऍप्लिकेशनवर महत्त्वाची सुनावणी आहे। या सुनावणीमध्ये जर बेल ऍप्लिकेशन मिळाली तर मात्र ते अटक होऊ शकणार नाही, त्यांना संरक्षण मिळेल कायद्याकडून। मात्र जर ही बेल रिजेक्ट झाली तर मात्र पुन्हा एकदा 1 दिवस आधी नाशिक पोलिसांना रुग्णालयाला इंटिमेट करावं लागेल, सांगावं लागेल की हे आरोपी आहेत आणि त्यांना सोबत घेऊन जावं लागेल आणि त्यानंतरची जी प्रक्रिया ती सुद्धा पूर्ण केली जाईल आणि त्याचे जे सोपस्कार आहे ते या ठिकाणी आता पार पडण्यास सुरुवात झालेली आहे। सगळी जी माहिती आहे ती डॉक्टर प्रशासनाला, रुग्णालय प्रशासनाला सुद्धा दिली जाईल आणि त्या अनुषंगाने आता नाशिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रुग्णालयात गेल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नाशिक पोलीस माहिती घेतील आणि त्यानंतर अटक वॉरंट त्यांना बजावलं जाईल अशी जी माहिती आहे ती सुद्धा मिळते। आणि जर डॉक्टरांनी मनाई केली तर मात्र एक जी गार्ड व्हॅन आहे ती सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। शस्त्रधारी पोलिसांची जी नियुक्ती आहे ती सुद्धा याच रुग्णालयामध्ये केली जाईल आणि त्यांच्यावरती वॉच ठेवलं जाईल, लक्ष ठेवलं जाईल आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे का असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय। एकंदरीतच आपण पाहतोय की जी भाषणं त्यांनी निवडणुकीमध्ये केली होती ती भाषणं त्यांना भोवत आहेत का अशा आशयाची जी चर्चा ती सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की नाशिक पोलीस थेट नाशिकमधून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी रुग्णालय परिसरामध्ये आपल्या ज्या गाड्या त्या सुद्धा पार्क केल्या, जवळपास 3 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। 16 ते 17 जणांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जो स्टाफ आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। हेच ते रुग्णालय आहे आणि याच्यात 6व्या मजल्यावरती माणिकराव कोकाटे असल्याची माहिती आहे। छातीमध्ये दुखू लागल्यानं 3 दिवसापूर्वी त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं होतं, त्यांची तपासणी झाली आणि मग 2 दिवसापूर्वी त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आल्याचं आपण पाहिलं। आपण हे सुद्धा पाहिलं की कशा पद्धतीनं सदनिका घोटाळ्यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि दोषी ठरवल्यानंतर 2 वर्षाची जी शिक्षा आहे ती सुद्धा त्यांना ठोठावण्यात आली आणि शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना 10,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आला। कोकाटे यांच्यावरील आरोप प्रथम वर्ग न्यायालयामध्ये सुद्धा सिद्ध झाले आणि त्यानंतर 2 वर्षाची कारागृहाची शिक्षा सुनावली। या शिक्षेला कोकाटे यांनी पुन्हा एकदा नाशिक सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं, पण तिथे सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या पदरी निराशा पडली। त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये कुठेतरी वाढ होताना दिसते आणि नेमकी आता पोलिसांची या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अटक आजच होणार की मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्या होणार किंवा मग आणखी 1 दिवस यामध्ये वाढणार आहे हे सुद्धा सचिन पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे 2 मंत्री यांचा राजीनामा झालेला आहे। धनंजय मुंडे यांच्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झालेला आहे। त्यामुळे सरकारमध्ये, महायुतीमध्ये आणि विशेष करून NCP मध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवाल सुद्धा जनतेला पडलेला आहे। महाराष्ट्राचे नागरिक विचारतात आणि त्यामुळे सरकार कुठेतरी या सगळ्या मिनिस्टर्समुळे एक पाऊल मागे येते का अशी चर्चा सुद्धा या अनुषंगाने रंगते। पण ज्या घडामोडी आहेत त्या सध्या आपल्याला रुग्णालयामध्ये वाढताना पाहायला मिळत आहेत, कारण आपण पाहतोय की डॉक्टरांची एक टीम स्वतः नाशिक पोलिसांसोबत दाखल झालेली आहे आणि पोलिसांचं जे पथक आहे ते सगळ्यात आधी नाशिकमधून मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईतील पाली हिल या ठिकाणी जे पोलीस ठाणं आहे बँड्राचं त्या ठिकाणी पोहोचलं। तिथून एक
सहाय्यक अधिकारी आणि एक कर्मचाऱ्याला सोबत घेतलं. अटक वॉरंट मुंबई पोलिसांना दाखवण्यात आलं आणि हेच अटक वॉरंट घेऊन या ठिकाणी आता लीलावती रुग्णालयामध्ये ते पोहोचलेले आहेत. काही ऑनलाईन प्रक्रिया करून यामधून काही मार्ग काढता येणार आहे का पोलिसांना, अशी सुद्धा चर्चा रंगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ते दाखल जरी असतील रुग्णालयामध्ये तरी त्यांना कागदोपत्री अटक दाखवली जाईल अशी सुद्धा माहिती जी आहे ती आता सूत्रांकडून मिळते. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांकडून काही खुलासा होणार आहे का किंवा काही माहिती दिली जाणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत माणिकराव कोकाटे आणि माणिकराव कोकाटेंना जर अटक करायचं तर विधानसभा अध्यक्षांची जी परवानगी आहे ती सुद्धा घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांचं जे काम आहे ते सुद्धा वाढणार असल्याचं बोललं जातं. त्यामुळे एक जी टीम आहे ती सुद्धा आता विधानसभा अध्यक्षांची जी परवानगी आहे तिच्या मागणीसाठी कार्यान्वित झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे आज रात्रीमध्ये ही परवानगी कशा पद्धतीनं मिळवता येईल किंवा ऑनलाईन पद्धतीनं ती मिळू शकेल का हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मात्र नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस संयुक्तरित्या आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होऊन आता ही नेमकी सगळी प्रक्रिया अटकपूर्वची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय की छातीत दुखल्याचं जे कारण आहे ते माणिकराव कोकाटे यांच्याकडून देण्यात आलं होतं आणि त्याच संदर्भात त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. मात्र डॉक्टरांची भूमिका या सगळ्या अटक सत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणार आहे. कारण डॉक्टरांनी जर हिरवा कंदील दिला तरच मात्र नाशिक पोलीस मुंबई पोलिसांची संयुक्त या ठिकाणी कारवाई करून माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेऊ शकतात आणि उद्या त्यांना न्यायालयामध्ये हजर करू शकतात. मात्र जर तसं झालं नाही तर मात्र नाशिक पोलिसांना याच ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. सचिन. खरं म्हणजे